हाय एव्हरीवन. कधी कधी काय होतं की भाजी करायचा आपल्याला कंटाळा आला असतो किंवा आपल्या आवडती भाजी पण नसते घरात आणि कोणती भाजी करावी सुचत नाही. तर मग आज मी तुम्हाला ही झटपट अशी 5 मिनटात होणारी भाजी करून दाखवते आहे. आणि यासाठी स्पेशल काही कुठे जायची गरज नाही, घरातच आपल्या असलेल्या सामानांपासूनच होणार आहे. तर इथे मी घेतले आहे 5-6 मीडियम साईज कांदे, त्यांना उभे कट करून घेतलेले आहे. आणि 2-3 तुम्हाला जेवढ्या आवडतील तेवढ्या हिरव्या मिरच्या, पण त्या पण उभ्याच कट करून घ्यायच्या. त्यानंतर 2-3 मीडियम साईज टोमॅटोज घेतले, त्यांना उभे करून करून घेतलेले. त्यानंतर 2 मीडियम साईज शिमला मिरची छोट्या छोट्या होत्या माझ्या, त्यांना उभ्या कट करून घेतलेल्या. तर आपल्या तयार झालेल्या आहे. आता इथे अर्ध्या वाटी दहीमध्ये मी धणेपूड घालते आहे, जिरेपूड घालते आहे आणि तुम्हाला आवडेल तेवढं तिखट घाला. आणि त्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया. आता याच्यात हळद आणि मीठही घालू शकतात, पण मी नंतर घालणार आहे ते. आणि छानसं आपलं दही फेटून घ्यायचं आहे. आता फेटून घेतल्यावर इकडे आता पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकूया. त्यानंतर त्यामध्ये आता जिरं टाकूया. जिरं झाल्यावर आता हिंग टाकायचं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, पण छान लागतं. कढीपत्ता घातलेला आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. त्यानंतर ज्या आपल्या 2 मिरच्या आहेत त्या घातलेल्या आहे आणि छान त्यांना परतत राहूया. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कांदे. तर हे सगळं करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आपल्याला खूप असं शिजवत नाही बसायचं आहे, जस्ट ह्याला परतत राहायचं आहे आणि जेवढा वेळ लागतो आहे तेवढंच. तर यामध्ये आता हळद घातली आहे. तुम्ही दह्यात घातली असेल तर नका घालूया. त्यानंतर याच्यात टोमॅटोज घातली आहे आपले. सगळं करत असताना असं छान याला मोठ्या फ्लेममध्येच, म्हणजे मीडियम फ्लेममध्येच ठेवा. मसाला दही घालायचा आहे. दही घातल्यावर फटाफट याला आता मिक्स करूया, नाही तर दही फुटेल आपलं. म्हणून मग पटपट आता याला मिक्स करायचं आहे. दही आता झाल्यावर बघा किती छान दिसते ना भाजी. तर आता यामध्ये आता मी घालणार आहे हे सगळं फटाफट केल्यावर मीठ घालायचं आहे. तुम्ही दह्यात घातलं असेल तर नका घालू बरं, खारट होईल भाजी. तर मी आत्ताच घातलेलं आहे मीठ. तर यामध्ये आता मी काय करते आहे की 2 मिनिट याला वाफ देते फक्त. ठीक आहे, असं खूप सारं शिजवायचं नाही आहे. आणि कसुरी मेथी घालायची आहे भाजीला. खूप छान स्वाद येतो, मला खूप आवडते. तुम्ही पण जरूर घाला, छान दिसते ना भाजी. आता बारीक कोथिंबीर घालूया. ही भाजी खूप चविष्ट लागते, सगळ्यांना आवडते. रात्री गरम गरम करा, मला सांगा कशी झाली ते. बाय.